नागरी हक्क संरक्षण समिती नांदुरा यांच्या निवेदनावर चर्चा करण्यासाठी 10 जुलै रोजी तहसीलदारांच्या दालनात बैठक पार पडली. बैठकीत राष्ट्रीय महामार्गालगत करण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेबाबत विविध प्रश्न उपस्थित करण्यात आले. समितीचे अध्यक्ष राजाभाऊ झांबरे यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कोणतीही अधिकृत मोजमाप किंवा सीमांकन न करता अतिक्रमण हटविण्याचा आरोप केला. समितीचे सदस्य राजेश मिहाणी यांनी उड्डाणपुलाचे काम सुरू करायचे आहे की केवळ अतिक्रमण हटवायचे असा सवाल उपस्थित केला. यावर महामार्ग प्राधिकरणाचे कनिष्ठ अभियंता राठोड यांनी तांत्रिक अडचणीमुळे उड्डाणपुलाचे काम अद्याप सुरू होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तहसीलदार काळे यांनी प्राधिकरणाचे अभियंता वासनिक यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. त्यानुसार पावसाळ्यात अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली जाणार नसून पुढील निर्णय नागरिक व नागरी हक्क संरक्षण समितीशी चर्चा करून घेण्यात येईल असे सांगण्यात आले. बैठकीत कृषी उत्पन्न बाजार समितीला नोटीस न देता थेट भाडेकरूंना नोटिसा बजावण्यात आल्याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आला. मात्र यावर समाधानकारक उत्तर मिळाले नाही. बैठकीला तहसीलदार काळे, नायब तहसीलदार वट्टे, पोलीस निरीक्षक जयवंत सातव, महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी, व्यापारी, पत्रकार आणि नागरिक हक्क संरक्षण समितीचे सदस्य उपस्थित होते.